जळगावमध्ये परिचारिका संपावर गेलेल्या आहेत। विविध मागण्यांसाठी परिचारकांचा हा संप पुकारण्यात आलेला आहे। तसंच जळगावमध्ये जीएमसी मध्ये कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। वेगवेगळ्या मागण्या आहेत। वेतन वाढ लागू करण्यात यावी, तसंच इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणीसाठी परिचारिका बेमुदत संपावर गेलेल्या आहेत। जळगाव जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ही विस्कळीत झालेली आहे। या संदर्भातलीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या कार्याध्यक्षा नीता दुसाने आहेत। आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगणार, जर आज विचार केला तुम्ही या ठिकाणी संप पुकारलाय, काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या अतिशय लहान आणि साध्या आहेत। 7व्या वेतन आयोगात परिचारिका संवर्गावरती अन्याय झालेला आहे, तो अन्याय दूर व्हावा। 7व्या वेतन आयोगात सगळ्या संवर्गांना ज्याप्रमाणे वेतन देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे परिचारिका संवर्गाला पण देण्यात यावा। स्त्री पुरुष समानता असावी। केंद्राप्रमाणे रिक्ससाठी नर्सिंग भत्ता असावा, केंद्राप्रमाणे गणवेश भत्ता असावा, केंद्राप्रमाणे पदनाम बदल होऊन मिळावं, वेतन त्रुटी दूर व्हाव्यात। कंत्राटीकरण मुख्य हे आहे, कंत्राटीकरण बंद व्हावं, जेणेकरून क्वालिटी ऑफ केअर आणि नर्सिंगची क्वालिटी ही उंचावेल, रुग्णांना योग्य रीतीने आरोग्य सेवा मिळतील। जवळपास किती कर्मचारी या ठिकाणी तुम्ही संपावर आहात जळगाव जिल्ह्यात? जळगाव जिल्ह्यातले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातले 100% कर्मचारी संपावर आहेत। ताई, काय सांगणार आपण? आज जर बघितलं तर या ठिकाणी आरोग्य यंत्रणा ही विस्कळीत आहे। संपूर्ण या ठिकाणी 100% संप हा परिचारिकांनी पुकारलेला आहे। काय सांगाल, शासनाने काय करायला हवं? वास्तविक शासनाने आम्हाला मैदानात उतरण्याची वेळच येऊ द्यायला पाहिजे होती, कारण की जेव्हा महामारीचा काळ येतो तेव्हा कोण म्हणजे समाजाला कोण आठवतं? सगळ्यात पहिले नर्सेस उभे राहतात। आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता इथं शासनाला सेवा देत असतो। शासन हा दाद देत नाही आम्हाला आमच्या कोणत्याच गोष्टीसाठी, तर सर्वस्वी आणि सर्वस्वी शासनच जबाबदार असणार। नेमकं शासन या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।